नमस्कार, मी अरविंद काठोळे. आज आपण ग्रामीण भागातील जल जीवन मिशन या संदर्भात थोडीशी माहिती देणार आहे. आणि ही योजना किती महत्त्वाची आहे, ग्रामीण भागातील लोकांना पाणी मिळायला पाहिजे याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या योजनेची घोषणा सध्याचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 या दिवशी ही योजना ग्रामीण भागातील जनतेला समर्पित केली. आणि ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला पाणी मिळायला पाहिजे, प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळायला पाहिजे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना अंमलात आली पाहिजे असं त्यांनी घोषणा केली. आणि या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळायला पाहिजे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नळ योजना, आणि नुसती नळ योजनाच नाही, कारण नळ योजना जर पूर्ण करून झालं असं नाही म्हणता येणार. आणि त्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळायला पाहिजे. या अनुषंगाने या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. आणि या योजनेचं उद्दिष्ट होतं 2024पर्यंत, म्हणजेच याचा कार्यकाळ होता 5 वर्षाचा. आणि 5 वर्ष उलटूनसुद्धा ग्रामीण भागातील काही लोकांना आजपर्यंत पाणी मिळालेलं नाही. पाण्यासाठी वन भटकंती करताना आपण बऱ्याच भागातील महिला यांना आपण पाहतो. आणि पाहत असताना आपल्याला काहीतरी वाटायला पाहिजे, या महिलाची जर पाण्यासाठी इतकी भटकंती होत असेल तर संबंधित प्रशासकीय अधिकारी, सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, यांनी याची दखल घ्यायला पाहिजे. आणि जर ही योजना राबवली आणि ही योजना विशिष्ट ठेकेदाराच्या माध्यमातून जर तुम्ही करत असाल आणि त्या संबंधित ठेकेदार असेल, प्रशासकीय अधिकारी असेल, यांच्यापर्यंत तुम्ही पोचत नसाल सामान्य लोकांना दाद मिळण्यासाठी, म्हणजेच तुम्हाला जर ते निवडून देत असतील किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमची जर नेमणूक होत असेल आणि तुम्ही त्याची जर दखल घेत नसाल, तर या ग्रामीण भागातील सामान्य जनतेने दाद कोणाला मागावं आणि जावं कोणाकडे, हा माझा प्रश्न आहे. आणि ग्रामीण भागातील इतकी महत्त्वाचा विषय हा पाण्याचा. आज मला सांगा, जानेवारी महिन्यात संपला आणि आजपासूनच समजा जर पाणी मिळत नसेल तर समोरच्या 4-5 महिन्याच्या काळामध्ये या जनतेने करायचं काय? टँकरनं पाणी आणायचं, कसं आणायचं, याची म्हणजे काय करायला पाहिजे? आणि जर पंतप्रधान यांनी ग्रामीण भागातील म्हणजेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर पाणी दररोजचं मिळायला पाहिजे असं त्या योजनेचं उद्दिष्ट होतं. आणि स्वच्छ पाणी, नुसतं पाणीच नाही तर त्या पाण्याची म्हणजेच क्वालिटी आणि चांगल्या पद्धतीचं पाणी मिळायला पाहिजे असं त्यांच्या योजनेचं उद्दिष्ट होतं. आणि आज आपण पाहतो ग्रामीण भागातील जनता वन जर भटकत असेल तर या जनतेने दाद कोणाला मागायची? आज मी म्हणणार नाही, तुम्ही म्हणणार नाही, कोणी जर म्हणत नसेल तर हे लोक असे सुस्तावले, कारण यांना कोणी विचारायला तयार नाही. आणि त्यामुळे या लोकांना वाटते आम्ही जे करतो तीच पूर्व दिशा, असं चालणार नाही. हा ग्रामीण भागातील प्रत्येक माणसाचा, प्रत्येक कुटुंबातील माणसाचा अधिकार आहे. आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून आपण दाद मागण्याचं काम करायला पाहिजे. आज जर नुसत्या योजना झाल्या, तुम्ही जलजीवन मिशनच्या माध्यमातून बऱ्याच गावामध्ये टाक्याचे काम झाले, विहिरीचे काम झाले, त्या विहिरी कशा घेतल्या, तुम्ही टाकीचं काम केलं, चांगल्या पद्धतीचं केलं का निकृष्ट दर्जाचं केलं, हे काम जर गावातील जनतेने पाहिलं पाहिजे. आणि जर ज्या लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी सांगायला पाहिजे हे काम निकृष्ट दर्जाचं आहे, आम्हाला क्वालिटीचं काम पाहिजे. कारण आज तुम्ही विहीर खणली, आज तुम्ही टाकी निर्माण केली, परंतु भविष्यात ही टाकी जर टिकत नसेल तर ग्रामीण भागातील लोकांना पाण्याचा प्रश्न, म्हणजेच सरकार तुम्हाला सतत ती योजना देणार नाही, तेच करणार नाही सरकार. कारण सरकारला म्हणजे आपलं एकच गाव नसतं, कोणतंही गाव धरा तुम्ही, उदाहरणार्थ एकच भाग नाही, त्यांना पूर्ण भारत चालवावा लागतो. आणि या पूर्ण भारतातील लोकांच्या समस्या सोडवाव्या लागतात. जर एकदा तुम्हाला ती योजना दिली, त्या योजनेचं तुम्हाला काय ठरलेलं समजा जे पॅकेज असेल किंवा त्या योजनेचं जे मानधन असेल ते तुम्हाला मिळाल्यानंतर ते योग्य प्रकारे त्याचा वापर झाला पाहिजे.
आणि त्या जर पैशाचा योग्य वापर झाला आणि तुम्हाला पाणी मिळालं, जी मोठी टँक असते पाण्याचं ते मिळालं आणि ते जर निकृष्ट दर्जाचं असेल तर परत सरकार तुम्हाला ते देणार का? कारण ही जिम्मेदारी एकाच माणसाची नाही तर संबंधित गावातील प्रत्येक व्यक्तीची आहे. याची गावातील प्रत्येक व्यक्तीने दखल घ्यायला पाहिजे. कारण हे संबंधित अधिकारी आज तुमचं काम करून देतील, हे निघून जातील, पण भविष्याचं काय, समोर पुढचं काय, याचा विचार कधी करणार सामान्य जनता? आणि सामान्य जनता जर आज बोलणार नाही तर प्रत्येक व्यक्ती, संबंधित प्रशासकीय अधिकारी हे पैसे घेण्याच्या माध्यमातून अशा योजना राबवतील, तुम्हाला निकृष्ट दर्जाचं काम देतील, त्याच्यामध्ये काही प्रमाणात पैसा खाल्ला जाईल. आणि त्यांना माहिती आहे ना, सामान्य जनता तर न्याय मागायला कोणी जाणार नाही त्यांच्याकडे. आणि याचाच फायदा घेऊन संबंधित लोक या सामान्य जनतेची दिशाभूल करतात. या माझं व्हिडिओ बनवण्याचं कारणच मेन सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे. कोणाच्या भावना दुखतील हा माझा उद्देश नाही, परंतु या माध्यमातून सामान्य जनते जर भलं झालं तर कुठेतरी माझा व्हिडिओ काढण्याचा उद्देश सफल झाला असं मी समजेल. आणि संबंधित ग्रामीण भागातील जनतेने, कुटुंबातील व्यक्तीने आवाज उठवण्याचा जर प्रयत्न केला तर माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश सफल झाला असं मी समजतो. धन्यवाद.